सर्वांना मानपाडाचं पडलं. कोण हा 50 वर्षापूर्वीचा, कोण 50 वर्षानंतरचा, कोण वंशज आता, कोण वंशज यानंतरचा. तुम्हा सर्वांना होळी पेटवण्यामध्ये आनंद, कोणाला मान घेण्यामध्ये आनंद. आपण आपली जी पिढी आहे, या पिढीमध्ये अडीअडचणी काय या सर्वांनी जाणून घेतल्या पाहिजे. आज अहिल्यानगर मध्ये दाणेवाडी गावात आपलाच एक तरुण 20 ते 25 वर्षा वयामधला वयोगटामधला तो तरुण त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात येते. एवढं धाडस होतंय कसं? समाजामधली एकी नसल्यामुळे त्या मुलाचं शिर कलम केलं गेलं, दोन्ही हात कलम केले गेले, एक पाय कलम केला गेला. त्याचे अवयव अजून सापडलेले नाही. 2 जिल्ह्यांमध्ये तपास चालू आहे. 50 ते 60 पोलीस लोक त्या ठिकाणी यंत्रणा काम करत आहे. 24 तास उलटून गेले आणि आपला तरुण बेपत्ता होऊन त्याला 5 ते 6 दिवस झाले. आणि त्या ठिकाणी काल उघडकीस आलं की तो मृतदेह विहिरीच्या पाण्यामध्ये सापडला आणि त्याची ओळख 80% झाली की नातेवाईकांनी सांगितलं की हा आपल्यालाच असू शकतो. पण आज मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय की आम्हा सर्वांची समाजामध्ये जातीमध्ये एकी नसल्यामुळे सहजतेने कोणीतरी येऊन जातो आणि बोलून जातो. हे तुम्हा सर्वांना जसं आमच्यापर्यंत येणार आहे, तुमच्यापर्यंत पण येणार आहे. ज्या ठिकाणी सर्वांना संघर्ष करायचा आहे तो विचारांचा करा, देवाणघेवाणचा करा. हा मोठा तो मोठा, अध्यक्ष उपाध्यक्ष याचा करू नका. तुम्ही सर्वांना एकत्रित आणा, गावगाव फिरा. तुम्ही मणीज हा कार्यक्रम ज्या वर्षी होतो, 1 वर्ष कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुम्ही वर्षभर जाता कुठे? मला सर्वांना विचारायचं. तुम्ही कार्यक्रमांमध्ये येता, तुम्ही जनजागृती का करत नाही? तुम्ही सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. समाज म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडतो. बाकीच्या समाजाला सांगावं लागत नाही मी कुठल्या समाजाचा आहे, पण आपल्याला सांगावं लागतं की आपण समाज म्हणजे काय. आम्ही या देवाचं ते त्यांचं हे आपल्याला 10 पिढीचा इतिहास सांगावा लागतो म्हणजे समाज आपला उघडकीस येतो. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही सर्वजण येता आणि कशासाठी येताय विचारताय की यांना काय त्यांना काय, तुमचा विचार चाललात काय, विचार मांडताय काय? तुम्ही मांडत असताना आजचा दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही ज्या पण कार्यक्रमाला भेटताल त्या ठिकाणी तुम्ही उल्लेख करा, जनजागृती करा की आपल्या समाजाबद्दल 2 शब्द त्या ठिकाणी बोला. की कारण की नको त्या गोष्टीवरती बोलला थांबवा. आणि मी तुम्हाला सर्वांना जास्त वेळ घेणार नाही सरपंच, पण मला असं वाटतं अंतबेमीला देखावा मी बोलतोय की सर्वांनी एकत्र होणं गरजेचं आहे. जसं की आम्ही पुणे नगर जिल्ह्याचा एकत्रितपणा करायचा आम्ही पाऊल उचलले, त्याला यश येवो अशी मी कानिबाबांची प्रार्थना करतो. आणि या 13 जिल्ह्यामध्ये आपला जो समाज आहे त्यांनी संघटित व्हा आणि कोणीतरी पुढे येऊन याचं पाऊल उचला जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या सर्वांना फायदा होईल. धन्यवाद. जय श्रीकृष्ण, जय गोपाळ. धन्यवाद प्रवीण दादा. अतिशय रखरखत सत्य तुम्ही समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ही मानकरी नेमकी जातात कुठं हे तुम्ही जो प्रश्न समाजाला विचारला अतिशय योग्य आहे. मला पण तोच प्रश्न पडलाय. गेल्या 25 वर्षापासून मी इथे येतोय. ही मानकरी नेमकी जातात कुठं? आज येऊन गबरे पेटून जातात, नंतर कोणाच्या दारात आले नाही, कोणाला म्हणले या मणीला नाही, कोणाच्या सुखदुःखात सहभागी झाले नाही, कोणाच्या पोरांना मदत केली नाही. आणि मग कशाला हे मानकरी ठेवले? आता मला काय म्हणायचं, तुम्ही घ्या मान, तुम्ही राहा मानकरी, पण तुम्ही तुमच्या प्रोटोकॉल प्रमाणे वागा ना. मानकरांना मान पण पाहिजे आणि फुकट पाहिजे. आता तुम्ही समाजाचं